वर्तमान जे तुमचं आहे ते भूतकाळात शिरल्याशिवाय समजणार नाही, म्हणून मला भूतकाळात शिरायचं आहे. तुम्ही अलीकडेच आत्मचरित्र लिहिलं. सर्वसाधारणपणे आत्मचरित्र अशी लिहिली जातात की जन्मापासून ते आत्ता तो जो माणूस ज्या हुद्द्यावर आहे, पंतप्रधान असेल पंतप्रधान पदाच्या हुद्द्यावर, त्या अत्युच्च पदापर्यंतचा सगळा प्रवास हा तिथे सांगितला जातो. तुम्ही असं केलेलं नाहीये. तुम्ही तुमचं चरित्र फक्त 18व्या वर्षापर्यंत लिहिलंय. याचं कारण काय? मी त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की आधी मुळामध्ये हे लिहिण्यासाठी मला 20 वर्ष माझ्या मनात हा विचार होता लिहायचं कसं म्हणून. त्याचा फॉर्म मी बघत होतो आणि हे लिहायला पण प्रत्यक्ष 4 वर्ष लागली. मला जाणवलं असं की मी कुलगुरू होतो, लोक मला अर्थतज्ञ म्हणतात, हे खरं चुकीचं आहे. नामाविधाने अर्थशास्त्रज्ञ फार मोठा असावा लागतो माणूस. त्याच्यानंतर मी प्लॅनिंग कमिशनचा मेंबर आहे. प्लॅनिंग कमिशनला संबंध महत्त्वाची जी खाती आहेत प्लॅनिंग कमिशनमध्ये एक शिक्षणासारखी ते माझ्याकडे आहेत. त्यासाठी मी डॉक्टर मनमोहन सिंगांचा अत्यंत आभार आहे एवढी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल. पण मला जाणवतं असं 35 वर्षाच्या गेल्या सार्वजनिक जीवनामध्ये ह्या सगळ्या संस्था, ह्या सगळ्या पोझिशन्स, हे सगळे सन्मान, अनेक सन्मान मिळाले, ह्या सगळ्यांच्यामध्ये मी मूलभूतपणे नवीन काय शिकलो असं मला वाटत नाही. आता ह्याच्यामध्ये मी काही शिकलो असं म्हणालो नाही आहे. अनेक लोकांना वाटलं की तुम्ही असं कसं म्हणता. मी मूलभूतरित्या नवीन असं काही शिकलो नाही. म्हणजे संबंध मनाची घडणजडण जी झाली, सगळ्या ज्या मूलभूत ज्या माझ्या प्रेरणा ठरल्या, ज्या प्रेरणा घेऊन माझ्या मते स्वतःच्या मते मी जगण्याचा प्रयत्न केला गेल्या 30-35 वर्षाच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये, ह्या त्याच्यामध्येच घडले. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की तीव्रतेने मला ते लिहावंसं वाटलं. त्या पुस्तकामध्ये अशी कोणतीही पोज नाही. अत्यंत नितळ साधेपणाने तुम्ही आपल्या वडिलांविषयी, आपल्या शिक्षकांविषयी, आपल्या आईविषयी, आपल्या भोवतालाविषयी, गावाविषयी लिहिता. हे कसं झालं? तुम्हाला अजूनही वाटतं तुमचं ते गाव, तुमचे वडील, तुमचे आजूबाजूचे नातेवाईक, तुमचे गावकरी यांच्यामुळेच तुम्ही घडलात म्हणून? म्हणजे आता खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. पण आता तुमच्याशी या मुलाखतीमध्ये किंवा चर्चेमध्ये बोलत असताना सुद्धा जे मी बोलतो आहे त्याचं सुद्धा माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, ज्याचा तुम्ही आता उल्लेख केलात, गाव, माझे वडील ज्यांच्याकडनं मी समाजवाद शिकलो, माझे नातेवाईक, चुलत बहिणी ज्या मला म्हणायच्या की बाबा आमच्यात शिकलास तर तूच शिकशील, विमानात बसला तर तूच बसशील, माझी बहीण जी शिकली नाही, जिने आपल्या शाळा माझ्यासाठी सोडून दिली, या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता बोलताना सुद्धा सबकॉन्शियस माइंडमध्ये माझ्या आहेत. आणि त्या सबकॉन्शियस गोष्टी ठरवतात मी तुमच्याशी काय बोलायचं ते. माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली झाली असेल, सगळ्यात जमेची बाजू ज्याच्याबद्दल मी निसर्गाचं अत्यंत कृतज्ञ आहे, ती म्हणजे 14 वर्षापर्यंत माझं बालपण हे कोकणामध्ये गेलं किंवा खेड्यात गेलं. तर मला नागर संस्कृतीमध्ये जरी मी वाढलो, मला काही पोझिशन मिळाल्या, तरीसुद्धा माझं भावनिक नातं जे आहे ते नागर संस्कृतीशी नाही. तुमच्या प्रेरणा काय? जगण्याची प्रेरणा काय? जगण्याची प्रेरणा सातत्याने वर जाणं आणि खालच्यानं विसरणं, की वर जात असताना सातत्याने मागे बघून त्यांना आपल्यावर आणण्याचा प्रयत्न करणं, ही जगण्याची मुख्य प्रेरणा आहे. आणि ती मला माझ्या गावात आणि त्या नातेवाईकांच्यामध्ये मिळाली. तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला ही प्रेरणा गावात मिळाली. मला सांगा, हे मुणगे जे गाव आहे यामध्ये असं काय अजब रसायन होतं की तुम्ही म्हणताय की मला आजही ते आठवतं, प्लॅनिंग कमिशनमध्ये गेल्यावरही आठवतं? असं काय अजब रसायन होतं? रसायन म्हणजे मी तेव्हा ज्या मी गोष्टी सगळ्या अनुभवल्या, लोक एकमेकाशी कसे वागतात. म्हणजे आत्ता मारामारी एकमेकाशी करून सुद्धा कुठल्याही प्रश्नावर संध्याकाळी अडचण झाल्यानंतर ती विसरून संबंध गाव एक कसा होतो. छोट्या छोट्या भांडणामध्ये लोक कोर्टात कसे जायचे, त्यातल्यानंतर तिथे निरोगीपणा जो संबंध लोकांच्यामध्ये होता, स्पॉन्टेनियस लोकांच्यामध्ये होती, पब्लिक कॉज जे होतं, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची जी प्रवृत्ती होती, शेअर करण्याची, हे संबंध खेड्यामध्ये घडतं. आणि आता ते खेड्यामध्ये बदलत चाललेलं आहे. आता हे बरोबर आहे. पण मला इथे तुम्हाला थांबवायचं आहे की तुम्ही फार असं एक चांगलं चित्र उभं करताय या गावाचं. मला मुणगेकर तुम्हाला विचारायचं आहे, आणि तुम्ही या इंटरव्ह्यूमध्ये हे सांगा, याच गावांनी तुम्हाला अस्पृश्यतेचा अनुभव दिला, तो अनुभव जाळत नाही तुम्हाला? अजून जाळतो ना. मी त्याच्यामध्ये लिहिलं, त्याच्यामध्ये असं मी कसं होतं की ते अस्पृश्यतेचं, म्हणजे मी 7वीमध्ये असताना ट्रिपला गेल्यानंतर आम्हाला एका पडवीमध्ये बसवलं आणि आम्हाला आमच्या बाकीच्या मुलांना शाळेच्या मंदिरामध्ये घेऊन गेले. हा अस्पृश्यतेचा पहिला व्यक्तिगत अनुभव. त्याच्या अगोदर गावाच्या देवळामध्ये आम्ही न जाणं, म्हणजे अजूनही जात नाही. आता मी जातो एक ह्याच्यामध्ये की ते एक सांस्कृतिक ठिकाण म्हणून, किंवा देवीची ओटी न भरणं, ते दुसऱ्याच्या हाताने भरणं,
हे सगळं जे अनुभवलेलं आहे ह्याच्यातून अस्पृश्यता निवारण करणं किंवा जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेणं, ही जाणीव जी निर्माण झाली ती तिथे झाली. ती तिथे निर्माण झाली. मला आठवतं त्या पुस्तकात तुम्ही लिहिलंय की तुमच्या वडिलांनी एकदा चहावाला जो होता, कप होते जे होते ते कप चहाचे कप, त्या कपातून तुम्हाला चहा सुद्धा द्यायचे नाही. हा 1900 म्हणजे हे मी तुम्हाला सांगतो 1958-59 पर्यंत 59 पर्यंत जवळजवळ 60 पर्यंत म्हणजे मी 7वी पास 7वी पर्यंत आमच्या गावातले कप त्या 4 दुकानं आमच्याकडे होते, त्या 4 दुकानामध्ये वेगळे ठेवलेले होते. ते कप त्यातले काही तुटके असायचे आणि नंतर ते स्वतःला धुवायचे, चहा पिऊन झाल्यानंतर परत ते धुवून ठेवायचे. हे माझ्या वडिलांनी 1960 पहिल्यांदा गावामध्ये संघर्ष केला की जर आमच्या ह्याच्यावर तुमचं दुकान चालतं त्यामुळे तुम्हाला हे कप हे करावे लागतील. ह्या सगळ्या ज्या प्रेरणा माझ्यात निर्माण ज्या झाल्या, ह्या सगळ्या प्रेरणा त्या अनुभवातून निर्माण झालेल्या आहे. एकच फक्त त्या मांडत असताना त्याचं एक रौद्र स्वरूप हे मी त्याच्यात मांडलेलं नाही आणि रौद्र स्वरूप मांडायचं नाही असं ठरवून नाही झालेलं आहे. ते अजूनही मी चांगला अर्थशास्त्रज्ञ झालोय असं मला वाटत नाही. असं का म्हणता? आज देशातल्या ज्या लोकांना अर्थतज्ञ म्हटलं जातं त्यातले 90% पेक्षा जास्त लोक हे अर्थतज्ञ आहेत असं मी स्वतःला असं मानत नाही.